बोरगाव येथे गोरक्षक समितीच्या तत्परतेने 3 गायींची सुटका. सदलगा पोलिसांची धाडसी कारवाई. बोरगाव तालुका निपाणी येथील गोरक्षक समिती व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या सतर्कतेमुळे कसाईखान्याकडे बेकायदेशीरपणे नेण्यात येत असलेल्या 3 गायींची सुटका करण्यात यश आले. या प्रकरणात सदलगा पोलिसांनी तत्काळ कारवाई करून वाहन जप्त केले असून संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास वडगाव मार्गे एका टेम्पोमधून 2 व्यक्ती गायी घेऊन जात असल्याची माहिती गोरक्षक समितीला मिळाली. माहिती मिळताच समितीच्या कार्यकर्त्यांनी वाहनाचा पाठलाग करून ते अडविले व तत्काळ सदलगा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये 3 गायी आढळून आल्या. या प्रकरणी शब्बीर सैपन शेख व बापूसाब लालासाब शेख यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. सदर गायी कसाईखान्याकडे नेल्या जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच सदलगा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार यांनी घटनास्थळी भेट देऊन तत्परतेने कारवाई केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वाहन जप्त करण्यात आले असून गायींची सुटका करून त्यांना सदलगा येथील गोशाळेत सुरक्षितरित्या दाखल करण्यात आले आहे. सदर वाहतूक कर्नाटक नोंदणी क्रमांक KA 23B 3845 असलेल्या टेम्पोमधून होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. गोरक्षक समितीच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे 3 मुक्या जनावरांना जीवदान मिळाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. या कारवाईबद्दल पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार व त्यांच्या सहकार्यांचे परिसरातून कौतुक होत आहे. घटनास्थळी गोरक्षक समिती, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते, ग्रामस्थ व पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदलगा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार व त्यांचे सहकारी करीत आहेत. महान कार्य न्यूजसाठी अजित कांबळे, बोरगाव.